कल्याणकारी योजना आपण आखल्या आहेत त्या अर्थसंकल्पात। शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना, 8,50,000 नवीन सौर कृषी 8,50,000 नवीन सौर कृषी पंप योजना, जलयुक्त शिवार योजना टप्पा 2 5,700 गावांकरिता 1,59,886 कामांना मंजुरी आपण दिलेली आहे। वर्सोवा वांद्रे सागरे सेतूचा विस्तार पालघर पर्यंत, विरार ते पालघर आणि पुढे आपण पूर्ण जिल्हा कव्हर करतोय। कल्याण मुरबाड पुणे नाशिक सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचं देखील आपण भूसंपादन सुरू करतोय। छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळाच्या विस्तारीकरता भूसंपादनासाठी देखील आपण निधीची तरतूद केली आहे। निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास करण्याच्या 450 कोटी रुपये आपण अर्थसंकल्पात ठेवलेत आणि यामध्ये जवळपास अमृत 2 मध्ये 145 शहरांमधले 28,315 कोटींचे 312 प्रकल्प मंजूर केले। तुम्ही मला काय केलं सुमारे 37,000 अंगणवाडी सेविकांना आपल्या केंद्रानं सौर ऊर्जा संच आपण देतोय। मुख्यमंत्री महिला डिटेलमध्ये मी नंतर येतो। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1 लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या हक्काचं घर नवीन घरकुल योजना 34,400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ आपण देतोय। महाराष्ट्र ड्रोन मिशनसाठी 5 वर्षासाठी 238 कोटी रुपयांचा आपण तरतूद केली आहे आणि हे सगळी जी आहे यामध्ये आपण अर्थसंकल्पात मी डिटेलमध्ये त्यात जात नाही, परंतु हे सगळं राज्य सरकार म्हणून आपण गेले 1.5 वर्षामध्ये 2.25 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतलेत आणि तुम्ही विरोधी पक्षात आहात त्यामुळे तुम्ही कबूल करू शकत नाही, परंतु खरं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे। जिकडे विरोधाला विरोध ठीक आहे, जिथे काही चुकत असेल तिथं तुम्ही नक्की हे केलं पाहिजे। पण एकच सांगतो, विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या 293चा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव मी वाचला। तुम्ही चहा पानावर बहिष्कार टाकला होता तोही प्रस्ताव वाचला, गेल्या वेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव होता तोही वाचला आणि यामध्ये नाही एकच असतं, ते स्क्रिप्ट एकच असते, एकच स्क्रिप्ट एकच ड्राफ्ट सगळं एकच आणि एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना, त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेले आहेत। त्यामुळे तीच स्क्रिप्ट तुमची आणि म्हणून खरं म्हणजे गेल्या प्रामाणिकपणे नाना तुम्ही कबूल करा की खाजगीमध्ये तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा कबूल करता बाबा हे निर्णय घेतले ते निर्णय घेतले, चांगले निर्णय घेतलेले आहेत, जे आहे ते घेतलेत, पैसे दिलेत आणि त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे कुठेही बोट दाखवायला जागा आम्ही सरकार देत नाही आणि खरं म्हणजे चांगली टीका आपण केली पाहिजे आणि खरं म्हणजे मुद्द्यावर टीका केली पाहिजे। सरकार चुकत असेल तिथे नक्की टीका करा, परंतु मुद्दा नसला की मग अपशब्द वापरायचे, आरोप करायचे, मुद्दा सोडून मुद्द्यावर यायचं, हे सगळं जे आहे हे कुठं म्हणजे बाहेर पण आपलं चालू असतं, आतही चालू असतं, थैथयाट करायचा, पक्ष चोरला म्हणून, चिन्ह चोरलं म्हणून सगळंच रोज सुरू आहे, हे काय। आणि त्यामुळे अशी जी काही नवी राजकीय संस्कृती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उदयाला येते अध्यक्ष महोदय, हे काय बरोबर नाही आणि खरं म्हणजे स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे। विचारच विकले, भूमिका विकली, आयडियोलॉजी विकली, सगळं झालं, सत्तेसाठी सगळं केलं, परंतु मग सरकार जे चांगलं काम करते त्यांच्याकडे मुद्दे नाहीत तुमच्याकडे आरोप करायला। तुम्ही ना वैयक्तिक घेऊ नका, इशारा काफी आहे आणि म्हणून सारखं चोरलं म्हणत रडायचं, ही काय कुठली भूमिका आहे। अरे मर्दासारखं बोला ना आणि जाहीरपणे बोला, जे देतोय ते जाहीरपणे आम्ही देतो,
आणि शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतो, ते आता नंतर सांगतो. त्याची चौकशी चालू आहे. कारण आम्हाला नाना खोके खोके म्हणणारे त्यांनी आमच्याच खात्यातून 50 कोटी घेतले आणि त्याची आता चौकशी सुरू आहे. शिवसेनेच्या खात्यातले, शिवसेना अधिकृतपणे आमच्याकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. ते आता खोके पुरत नाहीत म्हणून कंटेनर, ते मी नाही बोललोय, कोणीतरी म्हटलेलं आहे. त्यामुळे माझा मुद्दा नाही आहे. त्यामुळे खरं म्हणजे आपण विकासाला हातभार लावला पाहिजे. शेवटी आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते कुठे गेले एवढे जोरजोरात बोलून? मी त्यांचं भाषण ऐकता नाही तर आलो मुख्यमंत्री म्हणून. त्यांचं भाषण ऐकायला नाही, ऐका, त्यांचं भाषण सुरू होतं म्हणून मी मुद्दाम आलो. बाबा, विरोधी पक्षात नेता आपला एक सन्मानाचा, आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन आपले चाका आहेत, येतात त्यांना, ठीक आहे. आणि त्यामुळे 12 महिने आपलं राजकीय धुळवड या ठिकाणी विरोधकांनी या ठिकाणी करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो अतिशय केविलवाणा आहे. नाना या सभागृहामध्ये मृणाल गुरे, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, नारायण या तुमचं भाषण ऐकायला मी आलो होतो, बरोबर. आणि विजयराव, तुमचं भाषण सुरू होतं, मी आलो लगेच धावत. मी म्हटलं कुठे गेले? जोरजोरात भाषण करून आले, बरं झालं. नारायण राणे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील यांनी विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली आहे. आणि त्याची देखील एक डेकोरम पाळला त्यांनी, पण सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम केलं. सगळ्याच गोष्टी आपल्या समोर आहेत. अभ्यासपूर्ण भाषणही झाली. परंतु आज खरं म्हणजे थोडंसं विरोधी पक्ष नेत्यांनी तुमची टीम, म्हणजे तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, राज्यातल्या जनतेचा भ्रमनिरास केला. खरं म्हणजे काहीतरी इथे सभागृहामध्ये बाबा शेतकऱ्यांच्या बद्दल, राज्यातल्या प्रश्नांच्या बद्दल, अडचणींच्या बद्दल खरं जे असेल ते मांडण्याची आवश्यकता होती. परंतु फक्त टीका करायची, हे झालं ते झालं, अमकं झालं तमकं झालं, हे ठीक आहे. तरी सुद्धा यामध्ये आम्ही अंतरिम अर्थसंकल्प मांडला, त्यावेळेस देखील तुमचा व्यर्थ संकल्प सुरूच होता. आणि अर्थसंकल्प काय अंतरिम असताना देखील विजय भाऊ, आपण लक्षात घ्या, या राज्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्ही वंचित ठेवलं नाही. आणि तुम्ही चांगलं घ्यायचं सोडून जे वाईट आहे तेवढं उचलता आणि तेवढ्यावर टीका करता. विरोधी पक्षनेता म्हणून तुमची जबाबदारी आहे. परंतु मी मगाशी म्हटलं की जेव्हा आपण सरकार चांगलं काम करतं त्यावेळी देखील सरकार चांगल्याला चांगलं म्हटल्याची आपली जाणत असली पाहिजे. परंतु मी एकच सांगतो की आपण अर्थसंकल्प खरं म्हणजे आपण वाचला पाहिजे होता. अर्थसंकल्प कसा वाचावा, कसा समजून घ्यावा, याचं पुस्तक आमचे सहकारी देवेंद्र फडणवीस जी यांनी लिहिलेलं आहे, ते आपण वाचायला पाहिजे होतं. वाचला मग त्याचं इथे काय प्रचिती येत नाही आहे, त्याचं प्रतिबिंब दिसत नाही. आणि त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे अभ्यास केला असता तर तुमच्या या आजच्या अधिवेशनामध्ये काहीतरी लोकांना मिळालं असतं, राज्याला मिळालं असतं. परंतु ठीक आहे, अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही लोक निरर्थक बोलण्यामध्ये धन्यता मानतात, काही लोक इथे सभागृहामध्ये न बोलता बाहेर मीडियामध्ये जास्त बोलण्यामध्ये आनंद समजतात. आणि म्हणून ठीक आहे, त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही. विधिमंडळाचं कामकाज जे आहे घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही, नाही तर ते पण तेही केलं असतं. त्यामुळे काही जण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहामध्ये हजेरी लावतात, तेही माहिती आहे. तुम लढो हम कपडा संभालते असंही म्हणणारे काही लोक आहेत. तुम्ही वैयक्तिक घेऊ नका नाना, आपलं विजय भाऊ आपली चांगली मैत्री आहे. महाआघाडीची वज्रमूठ असल्याचं काही जण म्हणायचे, फोटो काढताना हातात हात आणि प्रत्यक्षात पायात पाय. कोणी मुद्दे मांडलेले आहेत त्याचं उत्तर द्यायला नको मला, असं काय करताय मग? आणि त्यामुळे एकच मी सांगतो,
यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास आहे राज्यात आणि देशामध्ये, आणि त्याचमुळे अजितदादा देखील आमच्या बरोबर जॉईन झाले सरकारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर. केंद्रात विकास चालू आहे, राज्यात हा आशिष म्हणतोय आता बस. आणि अशोक राव आले. आणखी काय काय होईल त्याची सगळी चिंता आपल्याला आहे. तुम्हाला सगळं खाली झालं तरी चालेल. बसून बोलू नका. त्यामुळे सकाळी चहा प्यायला आपल्या सोबत असलेला नेता दुपारी आपल्या बरोबर राहील की नाही याची गॅरंटी नाही. आणि म्हणून आम्ही कुणालाही नाना बोलवत नाही, निमंत्रण देत नाही. परंतु आज मोदीजींच्या कामावर, त्यांच्या गॅरंटीवर, त्यांची जादू जी आहे पूर्ण देशभरामध्ये विकासाची, त्याच्यामुळे लोक येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. यवतमाळला बघितलं तुम्ही, माजी अध्यक्षांनी मुळीच खाली बसून बोलू नये. आणि म्हणून आपल्याला विकासाच्या भरधाव गाडीसमोर स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. परंतु नाना, विकासाचा अटल सेतू आम्ही पार केला. समृद्धीच्या महामार्गाने, एक्सप्रेस वेवरून बुलेट ट्रेनच्या वेगाने आम्ही राज्याचा विकास केला आणि करतो आहोत. शेतकऱ्यांच्या बद्दल आपण म्हणालात, काय दिलं विरोधकांना? शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही. फक्त सभागृहामध्ये काय दिलं त्याचा हिशोब तर घ्यायचा होता विजयराव. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलायचं, रेटून बोलायचं असं नाही होत. खरं ते खरं आहे. आकडे तर आमच्याकडे आहेत. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी कोणीतरी म्हणालं शेतकरी कोमात आहे, अशी भाषा कोणी केली शेतकऱ्यांच्या बद्दल? अशी भाषा काढणं योग्य नाही आहे. शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे. हे शेतकऱ्यांचा अपमान आहे कोमात गेलं म्हणणं. शेतकरी आज जो काय आहे तो आपला अन्नदाता आहे. आणि शेतकऱ्यांना हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. इथे कितीतरी लोक शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेत माझ्या सकट. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2.5 वर्षाच्या सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीच्या फक्त घोषणा नाही केल्या विजयराव. त्यामध्ये विरोधी पक्षाने काय केलं 2.5 वर्षात पूर्वी? शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब मला माहिती आहे. अजितदादा इकडे आहेत, ते तर वित्तमंत्री होते आणि पाण्यात पुसली. परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलंय. तुम्ही तोंडाला पाण्या पुसली. निर्धारित वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या, रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या लोकांचा निर्णय घेतला. 50,000 द्यायचा, दिलं तुम्ही. ते 50,000 आता आपण अजितदादा आपण देतोय, आता देतोय प्रोत्साहनपर. त्या अरे ते चालू आले काय, तुम्ही काय दिलं नाही अकाउंट चेक करा. 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते. त्यांना तुम्ही फक्त पोकळ आश्वासनं दिली, पण त्यांच्या कर्जफेडीची परतफेडीची प्रक्रिया आम्ही सुरू केली. नाना, पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं, अशी परिस्थिती सध्या आहे. आणि म्हणून जोर पण नाही तुमच्यामध्ये. काय गेल्या अधिवेशन मागचं